आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की सेल सायकल म्हणजे काय. त्यानंतर आपण बघणार आहोत आता एम फेज. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टडी एम फेज, दॅट इज पिरियड ऑफ डिव्हिजन. म्हणजे जो मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता की जो छोटासा एक पिरियड असतो त्याला एम फेज असं म्हणतात, आणि तो संपूर्ण सेल सायकलमध्ये एक छोटासा पिरियड असतो, परंतु त्याच्यामध्ये जास्त सेल ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळतात किंवा क्रोमोझोमल ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात. याला एम फेज असं म्हणतात या पिरियडला. हिअर एम मीन्स मायटॉसिस ऑर मिओसिस. एमचं मिनिंग काय आहे या ठिकाणी, तर मायटॉसिस किंवा मिओसिस. इट कंटेन्स 2 stages, दॅट इज कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओस मीन्स न्यूक्लियस. कॅरिओसचं मिनिंग आहे न्यूक्लियस, आणि कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. आता या ठिकाणी कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, आणि सायटोकायनेसिस, सायटो मीन्स सायटोप्लाझम अँड कायनेसिस अगेन डिव्हिजन. सो सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन. देर आर सम टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. काही प्रकार आहेत सेल डिव्हिजनचे. 3 प्रकार आहेत या ठिकाणी: अमायटॉसिस, मायटॉसिस अँड मिओसिस. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार आहोत अमायटॉसिस. अमायटॉसिस it is also called as direct division or simple division. Here what happens, the nucleus elongates. Okay, nucleus elongates and leads to nuclear division by constriction. कॉन्स्ट्रिक्शनचं मिनिंग काय आहे या ठिकाणी, तर आकुंचन पावणे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हे पॅरामेशियम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पॅरामेशियम हा. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ह्याचं जे न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस इथे सेकंड डायग्राममध्ये इलॉंगेट व्हायला सुरुवात झाली आहे. इलॉंगेट म्हणजे लांब व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आणखी आपल्याला दिसतं की हिअर कॉन्स्ट्रिक्शन ऑफ द न्यूक्लियस इज ऑल्सो टेक्स प्लेस. या ठिकाणी न्यूक्लियस जे आहे त्याचं कॉन्स्ट्रिक्शन व्हायला सुरुवात झालेली, आकुंचन पावायला सुरुवात झाली आहे सेंटरमध्ये. द कॉन्स्ट्रिक्शन गेट डिपन्स म्हणजे आणखीन खोल कॉन्स्ट्रिक्शन होत जातं. आणि इथे थर्ड डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल की एक संपूर्ण फक्त अशी लाईनमध्ये राहिलेली आहे. असं वाटतं की ते कधीही तुटेल आणि बाजूला होईल. त्याचबरोबर आणखी काय दिसतं, हिअर ऑल्सो यू कॅन सी द बॉडी ऑफ पॅरामेशियम सेल दॅट ऑल्सो गेट ऑर दॅट ऑल्सो स्टार्ट्स कॉन्स्ट्रिक्शन. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर इथे पण कॉन्स्ट्रिक्शन सुरू झालेलं आहे. दॅट इज सायटोप्लाझमिक कॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे न्यूक्लिअर कॉन्स्ट्रिक्शन पण सुरू झालं, आकुंचन पावायला सुरुवात झाली. त्याचबरोबर सायटोप्लाझमसुद्धा ह्या सेलचा आकुंचन पावायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि म्हणून ह्या अशा दोन्ही साईडने आपल्याला खाचा दिसतात. ह्या खाचा आणखीन डीप होत जातात. इट गेट डीपन्स द सायटोप्लाझम अँड 2 daughter cells आर फॉर्म्ड with 2 daughter न्यूक्लियाय. या ठिकाणी 2 छोटे छोटे न्यूक्लियस तयार झालेले दिसतात, त्याला डॉटर न्यूक्लियाय असं म्हणतात. अँड 2 cells दॅट इज 2 पॅरामेशियम, छोटे 2 पॅरामेशियम या ठिकाणी तयार झालेले आहेत एका मोठ्या पॅरामेशियमपासून. हेच डिव्हिजन आपल्याला बघायला मिळतं बॅक्टेरियामध्ये पण, किंवा यीस्ट सेलमध्ये सुद्धा पाहायला मिळतं, किंवा अमिबामध्ये सुद्धा पाहायला मिळतं. सो देन इट इज फॉलोड बाय न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन अँड दॅट फॉर्म्स 2 daughter cells, जे तुम्हाला आत्ता मी दाखवलं की 2 छोटे पॅरामेशियम या ठिकाणी तयार झालेले आहेत. आणि हे कशामध्ये दिसतं, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स, ज्याला एकपेशीय ऑर्गॅनिझम असं म्हणतात, ह्यांच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं अमायटॉसिस. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट डिव्हिजन होऊन जाते. अमिबामध्ये तर हे पर्टिक्युलरली बघायला मिळतं. एका अमिबाचे 2 तुकडे होतात, ते 2 तुकडे सारखे असतातच असंही नाही, म्हणून ह्याला डायरेक्ट डिव्हिजन म्हणतात. आणि अजून एक्झाम्पल काय आहेत या ठिकाणी, मगाशी पण सांगितले, यीस्ट, बॅक्टेरिया, ॲबनॉर्मल सेल्स पण आहेत या ठिकाणी, आणि ओल्ड सेल्स अँड फिटल मेम्ब्रेन सेल्स. फिटल म्हणजे गर्भाशयाच्या तिथले जे मेम्ब्रेनचे सेल्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आहेत. यानंतर मी आत्ताच मगाशी सांगितलं, द डॉटर सेल्स मे ऑर मे नॉट बी इक्वल
इन शेप अँड साईज. जसं अमिबाचं एक्झाम्पल मी आत्ता सांगितलं तुम्हाला की दोनही सेल जे तयार होतात डॉटर सेल्स जे एका पेरेंट अमिबापासून जे दोन तयार झालेले अमिबा असतात तर ते इक्वल असतात असं नाही. त्याच्या साईज पण वेगळ्या असू शकतात किंवा त्याचा शेपसुद्धा वेगळा असू शकतो. त्यानंतर पुढची डिव्हिजन आपण बघणार आहोत. नेक्स्ट डिव्हिजन वी आर गोइंग टू सी दॅट इज मायटॉसिस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनडायरेक्ट डिव्हिजन. ह्याला इनडायरेक्ट डिव्हिजन असंही म्हटलं जातं. हिअर द सेल डिवाइड्स टू फॉर्म टू आयडेंटिकल डॉटर्स विच आर आयडेंटिकल टू पेरेंट सेल्स ऑल्सो. म्हणजे एक सेल डिवाइड होतो आणि त्याच्यापासून दोन डॉटर सेल्स तयार होतात. ह्या दोन्ही डॉटर सेल्स आयडेंटिकल असतात, म्हणजे दोन्ही एकदम एक्झॅक्टली सिमिलर असतात, एकमेकांसारख्याच असतात. त्याचबरोबर त्या त्यांच्या पॅरेंटसारख्यासुद्धा असतात. आता हे कुठल्या बाबतीमध्ये सारखे असतात तर दॅट इज दे आर सेम इन देअर क्रोमोझोम नंबर. म्हणजेच काय तर उदाहरणार्थ जर एखाद्या पॅरेंट सेलमध्ये 16 क्रोमोझोम्स असतील तर त्याचे जे डॉटर सेल्स त्याच्यापासून तयार होतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा 16 क्रोमोझोम्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे दोन्ही डॉटर्समध्ये 16 क्रोमोझोम आणि त्याचबरोबर पॅरेंट सेलमध्ये सुद्धा 16 क्रोमोझोम असतात. तर या सेल डिव्हिजनला इक्वेशनल डिव्हिजन असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामुळे सो इट इज इक्वेशनल डिव्हिजन. इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेजेस. 2 स्टेजेसमध्ये हे कम्प्लीट होतं. कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस अगेन ॲज आय टोल्ड यू, कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. आता या ठिकाणी आपण सगळ्यात आधी बघणार आहोत याचं कॅरिओकायनेसिस, ज्याला न्यूक्लियर डिव्हिजन असं म्हणतात. इट इज सब डिवायडेड. ह्याचे प्रकार आहेत काही. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज असे ह्याचे प्रकार आहेत. त्यातला पहिला जो आपण बघणार आहोत दॅट इज प्रोफेज. सो हिअर द प्रोफेज शोज. आता या प्रोफेजमध्ये काय काय मेन ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या आपण म्हणूयात की ठळक कुठल्या ॲक्टिव्हिटीज दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी फेज ही प्रोफेज असते या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी क्रोमोझोम्स जे आहेत ते त्यांचं कंडेन्सेशन सुरू होतं. कंडेन्स होणं म्हणजे काय की ते ठळक व्हायला लागतात किंवा आपण म्हणूयात त्याला त्या ठिकाणी कॉइलिंग सुरू होतं आणि त्याच्यामुळे ते शॉर्ट पण होतात आणि त्याचबरोबर ते ठळक होतात. म्हणजे जसं एखादी स्प्रिंग असते, तुम्हाला माहिती आहे की जसं पेनामधली स्प्रिंग आहे, बॉल पेनमधली, तर ती स्प्रिंग जर आपण ताणली तर ती तारेसारखी दिसते आणि ती जर आपण सोडली तर ती अशी गुंडाळली जाते आणि गुंडाळली गेल्यामुळे त्याची लेंथ कमी होते. त्याचप्रमाणे त्याची साईज पण कमी झालेली दिसते. परंतु ज्यावेळेस ती ताणलेली असते, लांबनं आपल्याला ते दिसू शकत नाही स्पष्टपणे, पण ज्यावेळेस ती गुंडाळलेली असते त्यावेळेस आपल्याला ती एकदम स्पष्ट दिसते. याला काही शब्द आहेत. डिस्टिंक्ट म्हणजे स्पष्ट दिसणे. मग हे क्रोमोझोम्स जे आहेत या ठिकाणचे तर ते सुरुवातीला कशा प्रकारे असतात तर दे आर थ्रेड लाईक किंवा लांब असे असतात स्टार्टच्या म्हणजे प्रोफेसच्या स्टार्टिंगला. नंतर त्यांचं कॉइलिंग सुरू होतं, म्हणजे ते गुंडाळले जायला लागतात आणि त्याच्यामुळे ते काय होतात तर असं स्ट्रक्चर दिसतं आणि ते म्हणजे थिक व्हायला लागतात, जाड होतात आणि त्याची लेंथ पण कमी होते, म्हणजे लांबी पण कमी होते. अँड दे गेट डिस्टिंक्ट, म्हणजे ते डिस्टिंक्ट म्हणजे स्पष्ट किंवा ठळक दिसायला लागतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. म्हणजे त्यानंतर कंडेन्सेशनमुळे ते विजिबल होतात. त्यानंतर सेंट्रिओल जे आहेत सेलमधले, ते सेंट्रिओल मूव्ज टू अपोजिट साईड्स. ओके, एखादा जो सेल आहे तर त्या सेलमधले सेंट्रिओल जे आहेत, सपोज दिस इज अ सेल आणि या सेलमध्ये जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे ते डिसअपियर व्हायला सुरुवात होते प्रोफेजमध्ये, म्हणजे ते नाहीसं व्हायला सुरुवात होते. अँड ॲट द एंड ऑफ द प्रोफेज इट गेट टोटली डिसअपियर्ड, म्हणजे ते पूर्णपणे काय झालेलं असतं तर डिसअपियर झालेलं असतं.
अगेन आय विल ड्रॉ अ सेल. ओके, या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झालेलं दिसतं आपल्याला आणि फक्त किंवा डिसअपिअरिंग म्हणूयात आपण त्याला, म्हणून मी या ठिकाणी डॉटेड दाखवले आहे. आणि याच्यामधले क्रोमोझोम्स जे आहेत ते आधी जे लॉंग वगैरे असतात असे ते थिक व्हायला लागतात ड्यू टू कॉइलिंग. ओके, अँड दे गेट कंडेन्स अँड विजिबल. इथे असणारे जे सेंट्रिओल्स होते ते सेंट्रिओल एका ठिकाणी असतात, ते त्याचे 2 भाग होतात. इथे असणारं सेंट्रिओल समजा ह्याचे 2 भाग होतात आणि दुसरा भाग हळूहळू इकडून इकडे असा दुसऱ्या टोकाला मूव्ह होतो. सो द सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट साइड ऑफ द न्यूक्लियस and nucleolus is totally, as I told you, totally disappeared at the end of the prophase. Then spindle fiber, they are fan like structures and they are formed at the end of prophase. Spindle fibers attached to the centromeres of the chromosome. Now the second phase is metaphase. दुसरी फेज जी आहे ती मेटाफेज आहे. मेटाफेजमध्ये आपल्याला काय दिसतं तर एक सेल आहे आणि त्याच्यामध्ये सपोज दिस इज अ सेल आणि मगाशीचे जे क्रोमोझोम्स होते ते आपल्याला कुठेही अस्ताव्यस्त दिसत होते त्या डायग्राममध्ये. इथे तुम्हाला दिसतात, हे बघा इथे तुम्ही ऑलरेडी जी डायग्राम आहे त्याच्यात बघू शकता की हे इथे सेंटरला आलेले आहेत, म्हणजे इक्वेटोरला आले. सेंटर म्हणजे इक्वेटोरला आलेले आहेत, ज्याला मराठीमध्ये अक्ष असं म्हणतात. म्हणजे सपोज हा एक क्रोमोझोम आहे, त्यानंतर हा, मी इथे 2च काढते मावत नाही आहेत म्हणून. तर हा एक क्रोमोझोम आहे आणि हा दुसरा क्रोमोझोम आहे. आणि हे क्रोमोझोम जे मी तुम्हाला म्हणाले की स्पिंडल फायबर्स जे आहेत, स्पिंडल फायबर फॉर्मेशन जे झालं होतं प्रोफेसच्या एंडला, ते स्पिंडल फायबर्स जे आहेत ते ह्या क्रोमोझोम्सना अटॅच झालेले आहेत त्यांच्या सेंटरला. ओके, हा जो क्रोमोझोम आहे एक, त्याचा हा मधला भाग जो आहे ह्याला कायनेटोकोर किंवा सेंट्रोमियर असं म्हणतात आणि ह्याला स्पिंडल फायबर असे दोन्ही बाजूनी अटॅच झालेले आपल्याला दिसू शकतात इथे. तुम्ही जर पोझिशन बघितली, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पोझिशन कशी आहे या ठिकाणी क्रोमोझोम्सची, तर सगळे क्रोमोझोम्स असे अक्षावरती किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणतो, इक्वेटरला असे आलेले आपल्याला दिसतात. ओके, सो दिस इज अ सेकंड फेज ऑफ मायटोसिस ड्युरिंग विच द क्रोमोझोम लाईन अप अक्रॉस द सेंटर ऑफ द सेल, दॅट इज इक्वेटर. नाव द थर्ड स्टेज दॅट इज एनाफेज. तिसरी जी फेज आहे त्याला एनाफेज असं नाव आहे. आता एनाफेजमध्ये काय दिसतं आपल्याला, इथे तुम्ही सहज बघू शकता ह्या डायग्राममध्ये की हा जो सेल आहे, हा सेल सेंटरचा, ह्याच्यामध्ये क्रोमोझोम्स जे आहेत जे मगाशी इथे इक्वेटोरला होते अशा पद्धतीने. तर आफ्टर मेटाफेज व्हॉट हॅपन्स इन एनाफेज, द स्पिंडल फायबर्स, हे जे स्पिंडल फायबर्स होते, द स्पिंडल फायबर स्टार्ट्स श्रिंकिंग और त्यांचं ते स्पिंडल फायबर्स जे आहेत ते आकुंचन पावायला लागतात. अँड द क्रोमोझोम गेट स्प्लिटेड, और यू कॅन से, ह्याचे जे 2 भाग आहेत हे क्रोमोझोमचे, हा एक भाग आहे, हा दुसरा भाग आहे. हे दोन्ही भाग ज्याच्याने जोडले गेलेले होते सेंट्रोमियर, तो या ठिकाणी कट होतो किंवा डिवाइड होतो आणि त्याच्यामुळे त्याचे 2 भाग या ठिकाणी होतात. तर अशा पद्धतीने ते सेपरेट होतात आणि सेंट्रोमियरचा अर्धा भाग याला जोडला जातो, अर्धा भाग इकडे असतो. पुन्हा इथे पण दाखवते, अर्धा याला आणि अर्धा याला जोडलेला असतो. आता हे जे 2 भाग झाले क्रोमोझोमचे, ह्याला नावं आहेत, याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड्स. हे जे 2 भाग आहेत, हा एक आणि हा एक, दोन्ही सेम आहेत, हा आणि हा दोन्ही सेम असतात आणि त्यांना सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतात. आता हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय झाले की इथे जे स्पिंडल फायबर्स होते त्यांचं आकुंचन ज्यावेळेस सुरू झालं, आकुंचन पावायला लागले किंवा त्यांचं श्रिंकिंग सुरू झालं, त्यावेळेस
हे 2 भाग झालेले आहेत दोन्ही बाजूनी ओढ बसल्यामुळे. आणि त्याच्यामुळे होतं या ठिकाणी द सिस्टर क्रोमॅटिड्स गेट ड्रॅग टुवर्ड्स द अपोजिट पोल. म्हणजे हे सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत त्यांचा शेप असा होतो. नंतर हे सिस्टर क्रोमॅटिड्स दोन्ही बाजूला त्यांचं ड्रॅगिंग सुरू होतं. ओके, ड्रॅगिंग म्हणजे फरफटत नेणे मराठीमध्ये. म्हणजे हे जे 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहे, हे आणि हे समजा, हे बरोबर ओढत 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 या बाजूला येतं आणि हे इकडचं जे आहे ते या बाजूला जातं. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे या डायग्राममध्ये दिसतंय बघा की त्यांचं ड्रॅगिंग चालू आहे. हे बघा, हे इकडचे जे आहेत हे सिस्टर क्रोमॅटिड्स आणि इकडचे हे सिस्टर क्रोमॅटिड्स, हे दोन्ही बाजूला त्यांचं ड्रॅगिंग होत असलेलं दिसतं आपल्याला डायग्राममध्ये. सो दिस इज अ थर्ड फेज ऑफ मायटॉसिस ड्युरिंग विच द सेंट्रोमियर स्प्लिट म्हणजे 2 भाग होतात. अँड इंडिव्हिज्युअल क्रोमॅटिड्स दॅट इज सिस्टर क्रोमॅटिड्स ॲज आय टोल्ड यू मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. 2 एक्स्ट्रीम पोल्सना ते मूव होतात किंवा जातात. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हे AAA इथं दिलेले आहे. दॅट इज इन एनाफेज chromosomes are pulled apart and move away to opposite sides. Okay. Now the last phase, that is telophase. पुढची जी फेज आहे त्याला टिलोफेज असं म्हणतात. ह्या टिलोफेजमध्ये काय दिसतं तर मगाशी जे आपण बघितलं की 2 साईडला सिस्टर क्रोमॅटिड्स असे फरफटत गेलेले आहेत, बरोबर. म्हणजे अर्धे अर्धे गेलेले आहेत या ठिकाणी. समजा पेरेंट सेलमध्ये जर 8 क्रोमोझोम होते तर त्यापैकी मेटाफेजच्या नंतर त्यांचं स्प्लिटिंग झालं क्रोमोझोमचं, 8 क्रोमोझोमचं. आणि मग त्यावेळेस काय होतं तर स्प्लिटिंग होऊन म्हणजे विभागणी होऊन इकडे समजा इकडे 1 2 3 4 5 6 7 8 असे असतील तर ह्यांचे काय होतात या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 असे स्प्लिटिंग होऊन 2 भाग झालेले आहेत एका क्रोमोझोमचे. पैकी हे जे 8 आहेत हे एका बाजूला जातात आणि हे जे 8 आहेत हे दुसऱ्या बाजूला जातात. आणि ते तसे गेल्यामुळे त्या ठिकाणी नंतर 2 पोलला म्हणजे सेलमधल्या हा इकडचा पोल म्हणजे ध्रुव म्हणतात त्याला आणि इकडचा पोल, तर ह्यांना काय होतं की इथे 8 आलेले असतात आणि या ठिकाणी सुद्धा 8 आलेले असतात सिस्टर क्रोमॅटिड्स. त्याच्याभोवती काय व्हायला लागतं पुन्हा हिअर द न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट्स रिअपिअरिंग. जे आपण बघितलं की प्रोफेजमध्ये डिसअपिअर झालं होतं न्यूक्लियर मेम्ब्रेन, ते या ठिकाणी इथे छोटे 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 असे सगळे हे सिस्टर क्रोमॅटिड्स 8 आहेत समजा इथे आपण समजूयात इथे आलेले आहेत. तर त्याच्याभोवती काय व्हायला लागतं तर न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट्स रिअपिअरिंग ॲट बोथ द पोल्स. दोन्ही बाजूला न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲपिअर झालेलं दिसतं. ऑल्सो द न्यूक्लिओलस रिअपिअर्स. न्यूक्लिओलस जे त्या प्रोफेजमध्ये डिसअपिअर झालं होतं ते पुन्हा इथे रिअपिअर होतं. अँड यू कॅन सी 2 डॉटर न्यूक्लिआय. हा एक आहे आणि हा एक आहे. 2 डॉटर न्यूक्लिआय आर प्रेझेंट इन अ सेल. एका पेशीमध्ये आपल्याला हे 2 छोटे छोटे न्यूक्लियस दिसतात. आपण इथे डिस्क्रिप्शन बघूयात आता. टिलोफेजमध्ये काय दिसतं इट इज अ 4th फेज अँड फायनल फेज ऑफ मायटॉसिस ड्युरिंग विच व्हॉट हॅपन्स क्रोमोझोम्स अनकॉइल्ड. त्यांचं जे कॉइलिंग किंवा गुंडाळलेले असतात त्यांची गुंडाळी सुटते. दे बिकम्स अनकॉइल into a mass of material and can't be seen. हळूहळू ते काय व्हायला लागतात बरं अस्पष्ट दिसायला लागतात कारण ते आता थिक राहिलेले नसतात, जाड राहिलेले नसतात आणि शॉर्ट पण नसतात. त्यानंतर न्यूक्लियर मेम्ब्रेन रिफॉर्म्स और रिअपियर्स अराउंड ईच क्लस्टर ऑफ क्रोमोझोम्स. देन स्पिंडल फायबर ब्रेक्स अपार्ट. स्पिंडल फायबर पण या ठिकाणी नाहीसे होतात. त्यानंतर न्यूक्लिओलस starts reappearing and visible in each daughter cell. दोन्ही डॉटर सेलमध्ये आपल्याला न्यूक्लियस पण दिसायला लागतं. आता या ठिकाणी सायटोकायनेसिस युजली ऑकर्स ॲट द सेम टाईम ॲज टिलोफेज. ज्यावेळेस टिलोफेज चालू असते त्यावेळेस
सायटोकायनेसिस पण होतं. सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर सायटोप्लाझमिक डिव्हिजन. इथे आपण बघू शकता की हे बघा, इथे हा एक न्यूक्लियस तयार झाला, हा एक न्यूक्लियस तयार झाला. हा एकच सेल आहे, याच्यामध्ये 2 छोटे छोटे न्यूक्लियस तयार झालेत. त्याचबरोबर इथे हा ॲनिमल सेल आहे, अर्थात ह्याच्यामध्ये इथे क्लिवेज फॉर्मेशन सुरू झालं. ॲनिमल सेल असेल तर क्लिवेज फॉर्मेशन होतं, म्हणजे अगेन म्हणजे कॉन्स्ट्रिक्शन या ठिकाणी बघायला मिळतं. आणि हळूहळू हा भाग आकुंचन पावत त्याचे हे 2 सेल तयार होतात. हे झालं ॲनिमल सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये काय होतं, दिस इज प्लांट सेल. हा प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये आपल्याला दिसतंय की हे जे 2 छोटे न्यूक्लियस आहेत त्याला डॉटर न्यूक्लियस असं म्हणतात. इथे पहिल्या डायग्राममध्ये डॉटेड सेंटरला बघा, इथे डॉटेड अशी आपल्याला वॉल तयार व्हायला लागलेली दिसते. इथे ती अर्धवट तयार झालेली दिसते, प्रोग्रेसिव्ह, आणि या ठिकाणी ती पूर्ण तयार झालेली दिसते. सो हिअर यू कॅन सी द सेल वॉल फॉर्मेशन or new cell wall formation takes place in between the 2 daughter nuclei, and at the end of the telophase या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, 2 daughter cells are formed, or here also in animal cell you can see 2 daughter cells are formed. So this is the end of the मायटॉसिस. हे पहा, इथे आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल नक्की सायटोप्लाझमिक डिव्हिजन कशा प्रकारे झालेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायटोकायनेसिस, म्हणजेच डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. मग कशीच तुम्हाला सांगितलं, ॲनिमल सेल असेल तर सायटोकायनेसिस या ठिकाणी कशा प्रकारे होतं, तर क्लिवेज फॉर्मेशननी होतं, जे तुम्हाला फर्स्ट डायग्राममध्ये दिसते. ओके. आणि सेकंड डायग्राममध्ये प्लांट सेलमध्ये दिसते आपल्याला सायटोकायनेसिस. इट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ, इथे सेंटरला दिसेल तुम्हाला सेल प्लेट फॉर्मेशन. ओके, सेल प्लेट फॉर्मेशन या ठिकाणी दिसते. अँड द सेल प्लेट फॉर्मेशन when it get completed, it forms cell wall and 2 daughter cells are formed at the end of the mitosis.